कोथिंबीरीच्या वड्या करायच्या ना आता. आता कोणतंच पीठ न टाकता आणि कोणतंही पीठ न, कुठलंच नाही, तांदळाचं नाही, बाजरीचं नाही किंवा बेसन पीठ, कुठलंही पीठ न टाकता एकदम मस्त आणि चविष्ट पौष्टिक अशी आजीच्या पद्धतीने कोथिंबीरची वडी बनवायची आहे. आता ही जी कोथिंबीर आहे ती 2 जुड्या अशा इतक्याशा छोट्याच्या त्या निवडून घेतलेली स्वच्छ आणि धुवून काढली आणि पाणी निथळण्यासाठी अशा आता पद्धतीने धुवून बिवून काढी. चाळणीमध्ये ठेवलेली. आता एकदम बारीक अशी कापून घ्यायची आहे. आता ही स्वच्छ धुतलेली कोथिंबीर एकदम बारीक जेवढी शक्य होईल तेवढी अशी बारीक कापलेली आहे. आता सगळी कोथिंबीर या पद्धतीने कापून घेऊ. आता कोथिंबीर कापली. आता पीठ बीठ टाकीतो. आता अशा पद्धतीने कोथिंबीर कापलेली आहे. आता कोथिंबीर वाटून झालेली आहे. आता वड्यासाठी सगळ्यात आधी मसाला काढू. या इथं मी मिरच्या घेतलेल्या आहे, लसूण घेतलेला आहे. आता लसूण मिरची आणि थोडेसे 1 चमचा आजीने जिरे टाकायला लागले, ते वाटायचे आहे, वाटून घ्यायचे. आता हा ठ्याचा वाटलेला आहे, तो टाकायचा आहे. लसूण, मिरच्या आणि 1 चमचा जिरे टाकले, त्याचं वाटण याच्यात टाकले. आता आजीने सकाळीच म्हणजे 2 ते 3 तास आधी ही डाळ भिजत घालायला लावली होती. सालाची मुगाची डाळ आहे ती घालायला लावली होती आणि छान अशी ही डाळ भिजलेली आहे. साला सगळं भिजायला घातली होती आणि ती डाळ भिजलेली आहे. आता ती डाळ पाण्यातून काढून ती डाळ या मिक्सरच्या भांड्यात, आता मी या डाळीचेच मुगले निथळून घे ना, पातळ होती. हा. आता आजी म्हणते पाणी व्यवस्थित काढून घे. आता ही डाळ आपल्याला थोडी थोडी घेऊन वाटायची आहे. पाणी न घालता अशा पद्धतीने डाळ वाटलेली आहे. सगळं डाळ ठेवलेली नाही, जास्त थोडीशी ओबडधोबड आणि सगळं ही डाळ नाही, अशी डाळ वाटून घेतलेली आहे. ती पण ही डाळ वाटलेली डाळ कोथिंबीरमध्ये लगेच टाकून घेतली. आता बाकीची पण आता 2 जुड्या कोथिंबीरीसाठी आता जे खाली थोडं खडे असतात सालाच्या डाळी, ते आजी काढायची. आता वाटून घेतला. आता तीळ टाकीत ना. आता भिजलेली भिजलेली सालाची मुगाची डाळ वाटून टाकलेली या कोथिंबीरमध्ये. आता त्यानंतर 2 ते 3 चमचे तीळ टाकलेले आहे, सफेद तीळ टाकीते ना. आता टाकीते आता लाल मिरची घ्यायचं. पाणी ठरत घ्यायचं येवचा कर. आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे. आता डाळ भिजत घालताना कोथिंबीरीचा अंदाजच भिजत घातलेली आहे. या ठिकाणी 2 जुड्या मीडियम साईजच्या जुड्यासाठी 1 मोठी वाटी अशी डाळ भिजत घातली होती. आणि पाणी न टाकता, अजिबात पाणी टाकायचं नाही, टाकलेलं नाही. डाळ वाटताना सुद्धा पाणी टाकलेलं नाही. पाणी न टाकता डाळ वाटलेली आहे. कोथिंबीरीचं पाणी राहतं ना.
आता व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. आता चाळणीला तेल लावून घेते आधी. आता मुटकी करायची आहे का? आता चाळणी तेल जायचं मग त्याचा थापितो. आता चाळणीला तेल लावायचंय. करून द्या आता. चाळण आधी ठेवलेली आता आहे. त्याच्यावर थापता येईल का ना मग? आता आता काय करायचं? वड्या वाफळलेल्या आहे आणि मस्त अशा वड्या झालेल्या आहे. एकदम मस्त मुगाच्या डाळीच्या. कुठलंही पीठ न टाकता, कोणतंच पीठ न टाकता, ना तांदूळ ना बेसन ना बाजरीचं पीठ, अशा मस्त. आणि चवीला तर झाल्याच आहे, पण पौष्टिक पण तेवढ्याच झालेल्या आहे वड्या. आता ह्या थंड होऊन द्यायच्या आणि मग कापून आणि त्या तळायच्या आहे. आता ह्या वड्या थंड होऊन दिल्या, मग त्यानंतर कापून घेतलेलं आहे गोल गोल. आता आधी एक घाणा म्हणजे तळला होता, त्यामुळे तेल असं झालेलं आहे. आता पुन्हा तेल तापलं, मग आता व्हिडिओ दाखवायच्या आधी तळल्या, त्यामुळे व्हिडिओ दाखवायचं लक्षात नाही. मग पुन्हा व्हिडिओ चालू केला आणि ह्या बिनपिठाचं कुठलंही पीठ न टाकता केलेल्या ह्या वड्या एकदम मस्त अशा खुसखुशीत झालेल्या आहे. खुसखुशीत तर झाल्याच, पण तेवढ्याच त्या पौष्टिक पण झालेल्या आहे. आणि छान अशा कमी गॅसमध्ये, म्हणजे जास्त कमी नाही आणि जास्त मोठ्याही नाही, गॅसमध्ये छान अशा खुसखुशीत तळून घेतल्या. ह्या वड्या अजिबातही तेलकट झालेल्या नाही आहे. आता अशा पद्धतीने सगळ्या वड्या, म्हणजे जेवढ्या खायच्या आहे तेवढ्या, बाकीच्या जे वाफवलेल्या वड्या आहे ते जेव्हा खायच्या तेव्हा तळून घेतल्या. 2 ते 3 दिवस सहज त्या टिकतील अशा मस्त अशा ह्या वड्या झालेल्या आहे. आणि तळूनही घेतलेल्या आहे, अजिबातही तेलामध्ये सुटलेल्या नाही आहे वड्या. हा मस्त दिसत आहे आपली कोथिंबीरची बिनपिठाची वडी.